नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये. सो आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे सगळं असं घेऊन का बसलीये, एवढं जरा पसारा पिशव्या वगैरे वगैरे. आणि हे जे दिसते ती बॅग आहे, खूप मोठी बॅग आहे जी घेऊन आम्ही चाललो आहोत फिरायला. आणि कुठे चाललोय, कधी जाणार आहोत, कोणासोबत जाणार आहोत, कोण कोण आहे, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या पुढच्या सगळ्या व्हिडिओ नक्की 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 बघा, कारण खूप जास्त इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे आणि मज्जा येणार आहे ब्लॉग मध्ये. सो स्टार्टिंग करते मी. पहिली गोष्ट तर बॅग भरायची आहे. मी काय काय घेतेय, ऑलमोस्ट सगळं भरलं गेलंय ऍक्च्युली. आता मी ते परत काढून नाही दाखवते. आता ह्यांचेच कपडे फक्त राहिले, सो ते मला कसे तरी ऍडजस्ट करायचे. आणि या बदूचा नवीन फ्रॉक उभी राहा ग मत आहे. आणि तिचं हेअरकट पण केलंय मी आज. ऍक्च्युली खूप जास्त ते असे कसे कसे झाले होते केस, सो मी ते कट केले. आणि आता माझे शूज गाईज खूप भारी आहेत. त्यांचे पण दाखवते मी एक सेकंड. आमच्या तिघांचे पण सेमच आहेत, आमच्या. आणि हिचे बाहेर आहेत, सो ते मी तुम्हाला दिसतीलच ब्लॉग मध्ये. आता ह्यांचे कपडे जे आहेत ते मला व्यवस्थित पॅक करायचंय, कारण बॅग मध्ये ऑलमोस्ट जागा भरली आहे, पण कपडे तरी पण बाहेरच राहतात. सो काहीतरी आयडिया करून आता मी हे पटापट बॅग भरते. बदूचं खिचडी भात बनवलाय बदूला, सगळं ते आता मी पॅक करते आणि मग थोड्या वेळाने भेटते. कारण आम्ही थोड्या वेळानेच निघणार आहोत, म्हणजे एक 9-10च्या दरम्यान, कधी माहित नाही मला. आता जेव्हा निघेन मी तेव्हा सांगेन, ठीक आहे. सो मी आता जास्त काही न बोलता मी पटापट आता पॅकिंग करते, कारण जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. बाबू कैची आण तिथली ग. नको 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 आणू मला आहे. सो पटापट पॅकिंग करूया. सॉक्स वगैरे सगळं बधूचे सॉक्स आहेत, सगळं मला घ्यायचे. आणि हो, दुसरी गोष्ट काय माहितीये, ही बघा, ही मी कालच घेतली. आणि ह्याच्यामध्ये जी गोष्ट आहे ती खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी. ह्याच्यामध्ये आमच्या तिघांचे पण दाखवते की काय आहे. हा तुझा हा आय थिंक हा माझा आहे. येस 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 तुम्हाला दाखवते फोटो काढण्यापुरता, कारण मग काय दिसणार नाही मला जास्त. कसे दिसतोय आम्हाला सांगा, कारण मला तर हा प्रचंड आवडला. म्हणजे ऍक्च्युली ही माझी चॉईस आहे, पण त्यांनी मला दाखवलं की बघ, हा तुला खूप जास्त छान सूट करेल. सो हा माझा आहे चष्मा. बघू तू दाखवला, बघूचा पण बघितला ना. सांगा आमचा चष्मा कसा आहे, है ना. आणि या बॅग मध्ये हे छोटस असं पाकिट भेटलंय, म्हणजे एक छोटं, ज्याच्यामध्ये आता सगळं जाणार आहे आमचं छोटं मोठं सामान. त्यामुळे मला जरा बरं वाटतंय. आणि हा त्यांचा आहे, त्यांचा पण छान आहे, म्हणजे नाही, हा त्यांचा आहे. तुम्हाला ते व्लॉग मध्ये दिसेलच चष्मा वगैरे घातलेला आम्ही. सो चला आता मी पटापट पॅकिंग करते, हिला जेवायला देते. आणि मला असं वाटतं की डायरेक्ट आता निघताना भेटूया, कारण गडबड आहे खूप. सगळं पॅकिंग वगैरे करून प्रॉपर मला निघायचं आहे थोड्या वेळात. सो चला थोड्या वेळात भेटूया. आणि मी सगळं शेअर करणार आहे तुमच्यासोबत. पुढचे जेवढे काही दिवस आम्ही बाहेर आहोत, तेवढे सगळे दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो प्लीज व्लॉग कंटिन्यू बघा. चलो बाय, सध्या पुरता बाय, परत थोड्या वेळाने भेटूया. चलो टाटा. आम्ही निघालोय. इकडे हे बघा इकडे सगळं चालू आहे की पॅकिंग वगैरे सगळं, म्हणजे कसं कुठे काय ठेवायचं ते चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. एक सेकंड.
कोण कोण चाललोय ते तुम्हाला आधी दाखवते. अक्षू, मम्मी पप्पा आणि मी आणि बदू आणि माझा नवरा. तर चलो आपण चाललोय आणि कुठे चाललोय हे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. नंतर 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 चला. श्री स्वामी समर्थ बोल. श्री स्वामी समर्थ. सो फायनली आम्ही निघालो आहोत आता. आईने मला हे मला मस्त गिफ्ट केलंय ते मला माहितच नाहीये. तिला माहित नव्हतं ऍक्च्युली. आम्ही निघालोय आता. गणपती बाप्पा. आणि गाडी कोण चालवते ते पण तुम्हाला दाखवते. एक सेकंड. पप्पा तुमचं दार नाही लागलं आता नाही लागली थांबा. चलो. आणि थंबनेल वरून तुम्हाला समजेल की आम्ही कुठे चाललोय आणि कोण कोण चाललोय हे समजलंय की गेली मम्मी काय का. इथे मम्मी आहे, पिल्लू, अक्षू हे आणि पप्पा. सो चलो स्टार्ट करूया जर्नी आपण. आणि मध्ये कुठे जर थांबलो तर मी तुम्हाला ते दाखवेलच की कुठे थांबतोय, सगळं दाखवेल. चलो बाय बाय. किती तासाचा प्रवास, 12 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलोय आता आमच्या डेस्टिनेशनवरती. जस्ट पोहोचलोय. मी तुम्हाला आमची म्हणजे जिथे आम्ही बुक केलंय ते दाखवते. आणि ना इकडे आम्ही सगळेजण पोहोचलोय आता. जस्ट उतरतोय म्हणजे खूप खूप लांब आहे. सिरियसली नाही, खूप जास्त लांब आहे आणि आम्ही खूप जास्त दमलोय आता. तर आता ऍक्च्युली आराम करून मग पुढे. पाय म्हणजे मलाच खूप त्रास होतो बसून बसून. सो चला मी ना रूम दाखवते. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय तुम्ही. माझा चेहरा सोडून द्या, मी आता अजिबात फ्रेश नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय झालंय, नेहमीचंच आहे म्हणजे माझं असं आत्ताचं नाहीये. माझा नेहमी फिरायला येताना चष्माचं काही ना काहीतरी झालेलं असतं आणि आता पण तो तुटला, त्याची काच पूर्ण तुटून गेलेली आहे. सो इग्नोर करा, ती काच कुठेतरी भलतीकडे पडली आहे. तर आता मला एवढे जे मी 6-7 दिवस इथे आहे, इथे म्हणजे इथे नाही फिरणार आहे. सो मला विदाऊट चष्माच आता राहावं लागणार आहे, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. मी सगळ्यात आधी तर तुम्हाला ना व्ह्यू दाखवते. आणि नाही ती छान म्हणजे रात्री फुल वाईब आहे भाई. मी तुम्हाला रूम दाखवते आधी. हे रूमच्या समोरचा व्ह्यू आहे जिथे फुल छान मस्त बीच आहे समोरच एकदम. आणि आता आपण ना रूम दाखवते. ही मम्मी पप्पांची रूम आहे, म्हणजे मम्मी पप्पानी अक्षू. आणि खूप छान आहे, मला आवडली. इथे मी आहे, हे आहे टॉयलेट बाथरूम. आणि ही आमची रूम आहे. इथे वॉशरूम आहे ह्या साईडला आणि ही आमची रूम आहे. गाईस सिरियसली यार, इथे टी व्ही वगैरे आहे. आणि इथे छोटासा कपाट आहे जो छोटूसा सफिशियंट आहे, म्हणजे इतका आम्हाला दोघांना. ते बधूचं काय इतकं नाही, पण ठीक आहे. आणि ही आमची गॅलरी आहे आणि आमच्या गॅलरी समोरचा हा व्ह्यू म्हणजे रात्री किंवा संध्याकाळी भाई फुल मज्जा येणार आहे. सो आता थोड्या वेळाने मी मस्त फ्रेश होते, एकदम मस्त. म्हणजे आता तर पहिली गोष्ट म्हणजे झोपणार, आराम करणार, थोडंसं आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर फिरायला जाऊ इथे, म्हणजे जिथे काय असेल इथे जवळपास फिरण्यासारखं. कसं वाटतं? मला आवडला खूप खूप खूप. चला मी मस्तपैकी फ्रेश होते. मला प्रचंड रूम आवडलं आणि रूमच्या समोरचं जी काय भारी नजारा आहे यार. मी तिथे प्रचंड फोटो काढणार कारण रात्री आय थिंक इथे ना लाईट्स वगैरे लागतील. मी तुम्हाला रात्री तर फुल मजाच येणार. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. चला एक अशी वाटली रूम, एक नंबर. चला
शिवाजी महाराजांचं घर बनवते. यावा, काय बोलले तुम्ही तिला? अगं शिवाजी महाराज नाही मम्मा, अच्छा. आम्ही शिवाजी. ओके, सो आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करते की जिथे मी थांबली आहे त्या काय बोलू शकतो, त्या रूम, त्या विलाचं नाव काय आहे? डॅनियल कॉस्टल. हो, असंच काहीतरी आहे. असंच काहीतरी नाही, असंच आहे, डॅनियल कॉस्टल. सर्च करा तुम्ही, तुम्हाला मिळून जाईल. आणि सिरियसली गाईज खरंच खूप छान आहे, रेट पण सुपर्ब आहे. आणि त्यांची जी सर्विस आहे ती सुद्धा मला आवडली. जस्ट आत्ता कॉफी पिते आहे मी दुपारी. दुपारी, कारण एवढं ट्रॅव्हल वगैरे केलं आहे, सो त्यामुळे. बाबू मस्त आहे. आणि सिरियसली हे खूप छान आहे रिसॉर्ट. विचार चालला की पिल्लूचा बड्डे इथे करावा. जे आपण जेवण ऑर्डर करणार आहोत त्याचे आपण जी बुकिंग केली आहे त्याच्या एक्स्ट्रा, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चार्जेस ते पे करावे लागणार. इथे बसली तर ते काय प्रॉब्लेम? बसू नको, खाज येईल अंगाला. ते तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त पे करावे लागतील, म्हणजे एक्स्ट्रा जे तुम्ही ऑर्डर कराल, म्हणजे जशी जी प्लेट ऑर्डर कराल त्या ह्याने तुम्हाला ते मिळून जाईल. मी कॉफी एन्जॉय करते, समोर छान व्ह्यू बघत. आणि मी आता जाते, मी फ्रेश होते, मी जराशी आंघोळ करते. मला असं वाटतंय की मी झोपणार आहे कदाचित, कारण झोपेची खूप गरज आहे मला. अक्षय काय करतो दाखवते, 1 मिनिट. हा माझा इथे चहा, कॉफी आणि हा समोरचा व्ह्यू. सगळे मस्त जेवायला बसलो आम्ही. मी ना त्यांचं एक पटकन असं मेनू कार्ड तुमच्यासोबत शेअर करते, जे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं, म्हणजे व्हेज नॉनव्हेज जे तुमचं आहे. हो आहेत, बॉटल आहेत. खाऊ दे, कसं समजेल तिला. मला आधी बघू द्या माझं. ही बघा. सोलकडी बघा. धू, अगं ते प्यायचंय, त्यामध्ये हात नाही टाकायचा आहे. 1 सेकंड. चिकन देऊ? इतकं सुंदर जेवण आहे ना, सिरियसली. मला म्हणजे आम्ही हे घेतले, नॉनव्हेज थाळी घेतली आहे. ती पण मी तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये काय काय. सुक्कं चिकन आहे, इथे रस्सा आहे, ही सोलकडी आहे, भात, चपाती आणि हे कांदा लिंबू वगैरे असं आम्ही दोघांनी घेतले नॉनव्हेज थाळी म्हणजे. आणि आता मी त्यांची पण दाखवते. इकडे काय काय मम्मी प्लेटमध्ये? वरण, भात, फ्लावर भाजी, लोणचं, खीर. सिरियसली खीर पण आहे. खीर, चपाती हा, ते स्वीट बोललेलं ते खीर. आणि सोलकढी. ओके. आणि मी त्यांचं ना एक मेनू कार्ड तुमच्यासोबत एक पटकन शेअर करते. सोलकढी एक नंबर आहे. आणि हे त्यांच्या हॉटेलचं नाव आहे, अक्षुला येताना छान हे जे मी मगाशी बरोबर म्हणाली होती, डॅनियल कॉस्टल हेवन. खरंच खूप छान आहे. पप्पा जेवण कसं आहे? व्हेज कसं आहे का मम्मी? मम्मा तुला आवडलं का गं जेवण? आणि हे आमचं व्ह्यू, आणि इथे आम्ही जेवतोय. काय मस्त वाटतंय. संध्याकाळी आय थिंक ह्या लाईट्स वगैरे सगळ्या लागतील तर ते अजून छान दिसेल. मी ते पण मस्त शेअर करेल आता. हां, ही मम्मी पप्पा आणि अक्षू यांची रूम आहे, ही आमची रूम आहे. आणि इथून जस्ट समोर हा व्ह्यू आहे. असं छान आम्ही बाहेर बसलोय जेवायला. सो चला आता मी माझं पण जेवण संपवते. सोलकढी, सिरियसली सोलकढी खूप छान आहे. इथला जो ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करेल, की जेणेकरून ज्याला कोणाला इथे यायचं असेल तर सिरियसली व्हिजिट करा, कारण रूम पण खूप छान आहेत. आणि मला तर वाटतं आम्हाला खालची रूम भेटले हे बेस्ट झालं वरच्या रूमपेक्षा, आहे ना. हां, गरम गरम चपाती भाजी सगळं त्यांनी आम्हाला दिलं. त्यांनी आत्ता सध्या व्हेज घेतलं आहे, मम्मीचा मार्गशीर्ष म्हणून ती तर व्हेजच खाणार आहे, पण ते लोक संध्याकाळी आम्ही फिश खाणार आहे. आम्ही सगळं जेवण ट्राय करणार आहे, म्हणजे सगळं. आणि मेनू कार्ड पण तुमच्यासोबत मी शेअर केला, तो
जाऊन बघा आणि नक्की विजिट करा. म्हणजे आम्हाला आवडलं. रूम पण खूप सुंदर आहेत. चला आता मी जेवते पटकन. सोलकढी एक नंबर आहे सिरियसली. त्याची थिकनेस बघा तुम्हीच. सोलकढी खरंच खूप छान आहे. वाव. म्हणजे जो थोडंच पाणी होतं. मी भरपूर सारे ट्राय केले सोलकढी. जी झणका लागतो तसं नाही लागत आहे. खूप छान. तुमच्याकडे सोलकढी आहे तुम्हाला पण? मस्त सोलकढी आहे. चला तुम्हाला आवडलं का हो जेवण? हो आवडलं तुझ्या. चला जेवूया. मी ना इतकं धावत आता इथे का आलीये ते सांगते तुम्हाला. कारण इकडे जे दिसते हे जाळं ह्या साईडला एक आहे आणि माझ्या मागे जे दिसतंय तिथे या ते मासे पकडतात आणि ते घेण्यासाठी आम्ही इथे आलोय. ते कपडे खराब नाही करायचे. बधू नको यार. मासे पकडतात ते लोक आणि लिटरली मासे इथपर्यंत येतात. म्हणजे ही जी लाट आहे इथपर्यंत मासे येतात. पप्पा हे बघा हे बघा हे बघा. त्या कॅमेरामध्ये दिसेल की नाही मला माहित नाही पण मी तुम्हाला दाखवते कारण मला तरी खूप सारे दिसलेत. हे बघा हे इथे जे आहे ना हे जाळं ते टाकतात आणि ह्या साईडला आहे. कोणता आहे? देवबाग. ओके देवबाग बीचला आहेत आपण. टॉप तरी ओला नको करू हा बघू प्लीज. ते दाखवले त्याच्यामध्ये आहेत का? ह्याच्यात असे उडतात डायरेक्ट. ते बघा ह्या साईडला जे आता कसं दाखवू मी. हे बघ याला ते काय बोलतात का मम्मी? ते छोट्या माशांना काय बोलतात ते? नदी कसले मासे ते? पण ते इथं कुठं आले? हे बघा यार खूप सारे फिश आहेत. मला माहित नाही आता कॅमेरा होई पुन्हा ते उड्या मारतात आणि म्हणजे असं आहे इकडे की जे मासे हवेत ते तुम्ही घेऊन येऊ शकता म्हणजे पकडून. जी यांनी जाळी टाकले ना इथे. हे अशी जाळी टाकून त्यांनी ना हे बघा दिसले एवढे. म्हणजे आता तरी हे खूप कमी आहेत ऍक्च्युली. खूप दिसणार. हा बघा नंतर आणखी 10-15 मिनिटानंतर. याला हे कोणते मासे आहेत पण काका? हे कारली कारली. अच्छा. हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते त्याच्यामुळे खूप भारी वाटते. खूप सारे फिश आहेत आणि अजून तिथपर्यंत जी दिसते तिथपर्यंत त्यांनी जाळं टाकलंय ते. तर आता ते खेचत येईपर्यंत भरपूर दिसतील आपल्याला. कारली होती कारली. बघू हात सोडू नका. वा अरे वा मधुरी पण पकडलाय. एक नंबर मध्ये हो. शाबास. हा बघा तो आता बाहेर तो नाही जाऊ शकत पाण्यात. रिटर्न होता. हा जो मासा दिसतोय ना हा वाला हा जेलीफिश आहे आणि हा चावला तर ते काका म्हणतात की खाज येते खूप जास्त. दिसत असेल तुम्हाला. आणि हे जे बाकीच्यांचं चालू आहे ते सगळे मच्छी शोधतात. कशी शोधते मच्छी? तुझं नाव लिही ना. अन्विका लिही ना. हा ए काढ ए.
हा 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 ई एफ हा जी. काय रे थंबनेलला मम्मा 1 सेकंड बघ हा फक्त थंबनेलला ठेवू दे फोटो. थंबनेलला ठेवायचं 1 मिनिट बघ. मग तिला दे ना एक तिच्या हातात मासा दे ना थंबनेलला ठेवायचा फोटो. पडल 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 तो मेलाय. असं मेला तर मेला काय आलं. बाबू एक मासा हातात पकड ना, एक फोटो काढते फक्त. पकड 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 तो बघ तो बघ तो बघ. हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ पकड. अरे 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 ए पकड ए हातात घे हातात घे हातात घे हातात घे हातात पकड फक्त. असं दाखव हा असं दाखव. अरे देवा थंबनेलला फोटो ठेवायचा एक. सटकतात ना ते. असा पकड हा का. मला नाही दिसला होता मी. ए हबा 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 ए बधू पकड आला. हबग हबग ऐ हबग ना. वाव यार काय पकडती पोरगी माझी. पकड पकड दाखव दाखव असा. थांब थांब तशीच थांब. गेला. शेपटीला पकड ना त्याच्या असा असा. बधू यार काय डेअरिंग आहे. ओ पप्पा तू बाजूला हो. तिकडून तिकडून पकड 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 लवकर पकड 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 पकडला का. बघ ना आई शपथ बधू. ए बघू बघू ए दिदू दिदू इथे दाखव इथे दाखव इथे दाखव इथे दाखव. आई शपथ. आहो काय पकडते ही. गरज आहे का आता हिला भीतीच नाही वाटत बिलकुल. नाही हो ती सोडते. हा धर या पण येते. हा उचला उचला हा उचला. अहो हिला कशी काय भीती नाही वाटत. मोठ्या पप्पांना पाठवू का. मी मोठ्या पप्पांना पाठवते. मच्छर जेवण घेऊन येऊ. किती आहे ना फिश. मला जाम आवडते. आणि किती आहेत बघा ना. मामा कोणता आहे हा. सो आता वेळ झाली रात्रीच्या जेवणाची. आता
मस्तपैकी मगाशी मी हे तुमच्यासोबत शेअर करेन ती व्हिडिओ ज्याच्यामध्ये ना सगळे मासे वगैरे आम्ही पकडून आणले होते फिश. तर ते 100 रुपयाला पूर्ण 1.5 किलो मासे मिळाले. तर तेच आम्हीच आणलेले मासे मग आम्ही त्यांना दिले बनवायला. दिले आणि आता थोड्या वेळाने ते जेवण घेऊन येतील. आता किती वाजलेत? 9 वाजेपर्यंत ते म्हणाले की 9 वाजेपर्यंत जेवण घेऊन येतील. सो आता जेवतो आणि उद्या जिथे जिथे फिरायला जाणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच. तर आता सगळे दमलेत. खूप खेळलो, खूप जास्त मजा केली, खूप एन्जॉय करतोय. तर आता जेवणार मस्तपैकी आणि झोपणार, आराम करा, कारण सकाळी लवकर जायचं आहे आम्हाला. कुठं व्हाईट? मला कुठं का? आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे. बाहेर दिसतेच ना. चलो ते विचारायला आलेत की जेवण वाढायचं आहे का. सो चला आम्ही आता जेवणार आणि झोपणार, कारण उद्या फिरायला जायचं आहे. सो उद्याचा पण ब्लॉग मी शूट करणार आहे, कुठे कुठे फिरणार आहोत सगळं. चला बाय बाय. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज हे जे हॉटेल आहे ते प्लीज व्हिजिट करा, कारण खूप छान म्हणजे त्यांची माणसं पण खूप चांगली आहेत आणि इथले रूम पण खूप छान आहेत. पहिलं तर ना मला असं वाटतं जर ग्राउंड फ्लोअरचं रूम भेटले ना तुम्हाला तर ते खूप बेस्ट होईल, कारण इतकी सुंदर आणि वाईब एवढं मस्त आहे ना इथलं ग्राउंड फ्लोअरचं. कारण हा जो दरवाजा दिसतोय ना, हा दरवाजा तो उघडल्या लगेच एंट्री आहे डायरेक्ट बाहेर त्या साईडला. त्यामुळे लाजले. आणि वरचे जे रूम्स आहेत ना असे, आणि त्याच्यावर एक रूम आहे. सो ते इतके हे नाही, त्याच्यामुळे हे गेट उघडला का डायरेक्ट बीच. काकी इथे घ्या. हां, त्या मांजरीचीच भीती वाटते. चला जेवण आपलं आलेलं आहे आणि फास्ट जेवण करतो आणि झोपतो. सो चलो बाय बाय.